15.2.4 What is the point? Classification of polymer on the basis of intermolecular force. आता या इंटरमोलिक्युलर फोर्सचा पॉलिमरशी संबंध काय? हा जो इंटरमोलिक्युलर फोर्स आहे, या इंटरमोलिक्युलर फोर्सवर पॉलिमरच्या काही प्रॉपर्टीज डिपेंड आहेत. पॉलिमरच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज या इंटरमोलिक्युलर फोर्सवर डिपेंड आहेत? ज्या प्रॉपर्टीज डिपेंड आहेत त्या सर्व मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहेत. कोणकोणत्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज डिपेंड आहेत? सगळ्यात पहिली आहे टेन्सिल स्ट्रेंथ, दुसरी आहे टफनेस, तिसरी आहे इलॅस्टिसिटी. इंटरमोलिक्युलर फोर्स बदलला तर त्या प्रॉपर्टी सुद्धा बदलतात. These property are differ widely depend on intermolecular force. या सर्व प्रॉपर्टीज इंटरमोलिक्युलर फोर्सवर डिपेंड आहेत आणि ह्या इंटरमोलिक्युलर फोर्सवर पॉलिमर क्लासिफाइड होतो in various categories. So this is the classification of polymer on the basis of intermolecular forces. कोणकोणता क्लासिफिकेशन आहे? क्लासिफिकेशन आहे काय आहे? हे आहेत रबर बँड. रबर आपण ताणतो, खेचतो, त्याला तो स्ट्रेच होतो आणि पुन्हा प्रेशर रिमूव्ह केला की तो आपल्या ओरिजिनल जागेवर येतो. आणि ती जी प्रॉपर्टीज आहे त्यालाच आपण बोलतो इलॅस्टिसिटी. त्यामुळे ऑन द बेसिस ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्स पॉलिमर आर क्लासिफाइड ॲज इलॅस्टोमर. हा पहिला टाईप आहे. इंटरमोलिक्युलर फोर्सवरचा हा पहिला टाईप आहे. मग इलॅस्टिसिटी म्हणजे नक्की काय? इलॅस्टिसिटी म्हणजे नक्की काय? ही अशी प्रॉपर्टी आहे ज्या प्रॉपर्टीमुळे सबस्टन्स स्ट्रेच होतो. कधी स्ट्रेच होतो? जेव्हा तुम्ही एक्सटर्नल फोर्स त्याच्यावर अप्लाय कराल तेव्हा तो स्ट्रेच होईल आणि फोर्स रिमूव्ह केला की तो रिस्टोर होतो. म्हणजे स्वतःची जी पहिली अवस्था आहे त्या अवस्थेवर पुन्हा येऊन थांबतो. अशा प्रॉपर्टीलाच बोलायचं इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटी इज अ प्रॉपर्टी बाय विच सबस्टन्स गेट स्ट्रेच बाय एक्सटर्नल फोर्स अँड रिस्टोर if its original position, original shape on release. So question may be asked, define elasticity. हा पहिला क्वेश्चन आहे. इलॅस्टोमर, इलॅस्टिक पॉलिमर जे काही असतील त्याच्यामधला कोणत्या प्रकारचा फोर्स असतो? इलॅस्टिक पॉलिमर मध्ये जो फोर्स असतो, कोणत्या प्रकारचा फोर्स असतो? तर तो फोर्स असेल वीक वॅन्डरवॉल टाइप फोर्स किंवा इंटरमोलिक्युलर फोर्स. इलॅस्टोमर, इलॅस्टिक पॉलिमर हॅव वीक वॅन्डरवॉल टाइप ऑफ फोर्स और इंटरमोलिक्युलर फोर्स विच परमिट द पॉलिमर स्ट्रेच. कोणत्या फोर्समुळे पॉलिमर स्ट्रेच होतो? कोणता फोर्स इलॅस्टोमरला स्ट्रेच होण्याची परमिशन देते? तर पहिला फोर्स आहे वीक वॅन्डरवॉल टाइप ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्स. कधी कधी अशा इलॅस्टोमर मध्ये क्रॉस लिंक असते. आता जी ही क्रॉस लिंक आहे त्या क्रॉस लिंकचा रोल काय? आपण विचार करतोय क्रॉस लिंकचा. क्रॉस लिंक म्हणजे नक्की काय? जर असे दोन पॉलिमर असतील त्याच्यामधली अशा प्रकारची जी लिंक असेल त्या लिंकला बोलतात क्रॉस लिंक. करेक्ट. मग काही पॉलिमर मध्ये क्रॉस लिंक असते. या क्रॉस लिंक मुळे जेव्हा तो पॉलिमर स्ट्रेच केला जातो तो स्ट्रेच केलेला पॉलिमर स्वतःच्या ओरिजिनल पोझिशनला रिट्रॅक्ट येईल, परत येईल. कधी परत येईल? बाय रिमूव्हल ऑफ फोर्स. या क्रॉस लिंक मुळे पॉलिमर स्ट्रेच केल्यानंतर तो ताणला जातो, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला परत कधी येईल? बाय रिमूव्हल ऑफ अप्लायड फोर्स. मग एक्झाम्पल कोणते आहेत इलॅस्टोमरचे? इलॅस्टोमरचे एक्झाम्पल आहेत, सगळ्यात पहिला एक्झाम्पल आहे बुना एन. बुना एस हा पहिला एक्झाम्पल. दुसरा एक्झाम्पल आहे बुना एन. तिसरा एक्झाम्पल आहे निओप्रीन. सो क्वेश्चन मे बी आस्क्ड. पहिला क्वेश्चन होता व्हॉट इज इलॅस्टिसिटी.
दूसरा क्वेश्चन होता व्हॉट इज इलॅस्टोमर. तिसरा क्वेश्चन होता विच टाइप ऑफ फोर्स इन्व्हॉल्व इन इलॅस्टोमर. आणि चौथा क्वेश्चन होता राईट द एक्झाम्पल ऑफ इलॅस्टोमर. हे 4 क्वेश्चन्स तुम्हाला राईट डाऊन करायचे. सेकंड टाइप आहे ऑन द बेसिस ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्स. तो टाइप आहे फायबर. फायबर म्हणजे नक्की काय. पहिला क्वेश्चन डिफाइन फायबर. फायबर म्हणजे काय. पॉलिमेरिक सॉलिड विच फॉर्म थ्रेड्स. जे पॉलिमर थ्रेड्स तयार करतात त्यांना बोलतात फायबर. अशी कोणती प्रॉपर्टी आहे की ज्या प्रॉपर्टीमुळे जर तुम्ही त्या फायबरवर स्ट्रेन आणलात, ताण दिलात, तर ते फायबर ब्रेक होत नाहीत. फायबर इझिली ब्रेक होत नाहीत. फायबर का ब्रेक होत नाहीत त्याचा आन्सर इथे. द फायबर पोजेस हाय टेन्सिल स्ट्रेंथ. फायबर मध्ये स्ट्रेंथ कशी आहे. हाय टेन्सिल स्ट्रेंथ. and this property, due to this property, they have resistance to breaking under tension. त्यामुळे फायबर ब्रेक होत नाहीत. आता ही जी प्रॉपर्टी आहे हाय टेन्सिल स्ट्रेंथ, ही हाय टेन्सिल स्ट्रेंथ प्रॉपर्टी कोणत्या फोर्स मुळे आली. तर फायबर मध्ये असलेली हाय टेन्सिल स्ट्रेंथ ही प्रॉपर्टी स्ट्रॉंग इंटरमोलिक्युलर फोर्स लाईक स्ट्रॉंग इंटरमोलिक्युलर फोर्स कोणता. हायड्रोजन बॉन्डिंग अँड स्ट्रॉंग डायपोल डायपोल फोर्सेस. या 2 फोर्सेस मुळे फायबर मध्ये हाय टेन्सिल स्ट्रेंथ डेव्हलप होते. कोणते फोर्स. स्ट्रॉंग इंटरमोलिक्युलर फोर्स लाईक हायड्रोजन बॉन्डिंग अँड सेकंड स्ट्रॉंग डायपोल डायपोल फोर्सेस. क्वेश्चन आपला पहिला होता what is fiber. Define fiber. Second question, why fiber have a property to resistance to breaking under tension. तीसरा क्वेश्चन होता which type of force involved in fiber. Which type of force involved in fiber. This is the example of fiber. आता हा फायबर जो आहे हा फायबर क्रिस्टलाइन इन नेचर आहे. फायबर क्रिस्टलाइन इन नेचर का आहे. कारण त्याच्यामध्ये आपण स्ट्रॉंग इंटरमोलिक्युलर फोर्स पाहिले होते. कोणता फोर्स होता. हायड्रोजन बॉन्डिंग. दुसरा डायपोल डायपोल इंटररिएक्शन. या डायपोल डायपोल इंटररिएक्शन मध्ये फायबर आर क्रिस्टलाइन इन नेचर. Question may be asked why fiber are crystalline in nature. And last, give the example of fiber. Example of fiber are पहिला आहे nylon 6,6 that is polyamide. दूसरा आहे टेरिलिन that is called as polyester. या प्लास्टिकच्या बॉटल तर आपण नेहमी यूज करतो. आपल्याकडे जे भंगारवाले असतात ते भंगारामध्ये या प्लास्टिकच्या बॉटल आपल्याकडून परत घेऊन जातात. का घेऊन जातात. कारण त्या रियूज करण्यासारख्या आहे. त्याचा वापर करून पुन्हा आपण नवीन प्रोडक्ट तयार करू शकतो. सो थर्ड टाइप ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ फोर्स. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ फोर्स दॅट इज थर्मोप्लास्टिक पॉलिमर. थर्मोप्लास्टिक पॉलिमर म्हणजे नक्की काय. त्याच्या अगोदर प्लास्टिसिटी म्हणजे काय. प्लास्टिसिटी म्हणजे काय. इट इज अ प्रॉपर्टी बीइंग इझिली शेप ऑर मोल्डेड. ज्याला आपण इझिली आकार देऊ शकतो किंवा मोल्ड करू शकतो अशाला थर्मोप्लास्टिक पॉलिमर, अशाला प्लास्टिसिटी बोलतात. मग थर्मोप्लास्टिक पॉलिमर म्हणजे नक्की काय. थर्मोप्लास्टिक पॉलिमर हे असे पॉलिमर आहेत ज्याच्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे. कॅपॅबिलिटी म्हणजे क्षमता आहे. कोणती क्षमता आहे. अशा प्रकारचा पॉलिमर आहे ज्याच्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे सॉफ्टनिंग अँड हार्डनिंग. सॉफ्टनिंग म्हणजे जर तुम्ही त्याला हीट केलात तर तो सॉफ्ट होईल.
आणि त्याला कूल केला तर तो हार्ड होईल. आणि ही प्रॉपर्टी कशी आहे, ही प्रॉपर्टी रिपीटेड आहे. सो थर्मोप्लास्टिक पॉलिमर आर कॅपेबल ऑफ रिपीटेड सॉफ्टनिंग ऑन हिटिंग अँड हार्डनिंग ऑन cooling. These polymer are possess. याच्यामध्ये कोणती प्रॉपर्टी आहे? These polymer are possesses moderately strong intermolecular force. थर्मोप्लास्टिक पॉलिमर मध्ये फोर्स कोणता आहे? स्ट्रॉंग इंटरमोलिक्युलर force that are intermediate between elastomer and fiber. तर इम्पॉर्टंट पॉइंट आहे, जो फोर्स इलॅस्टोमर आणि फायबर याच्यामध्ये आहे त्याच्या मधील म्हणजे काय, इंटरमिडिएट फोर्स थर्मोप्लास्टिक पॉलिमर मध्ये आहे. थर्मोप्लास्टिक पॉलिमरचे एक्झाम्पल द्या. पहिला एक्झाम्पल आहे पॉलिथिन, दुसरा आहे पॉलिस्टायरीन, तिसरा आहे पॉलिव्हिनाइल क्लोराइड. आता मला सांगा इलॅस्टोमर मध्ये कोणता फोर्स असतो? इलॅस्टोमर मध्ये वीक वॅन ऑल फोर्स असतो. आणि फायबर मध्ये कोणता फोर्स असतो? डायपोल इंटरॅक्शन किंवा हायड्रोजन बॉन्ड, अशा प्रकारचे फोर्स फायबर मध्ये असतात. आणि या दोघांमधला फोर्स इंटरमिडिएट फोर्स हा थर्मोप्लास्टिक पॉलिमर मध्ये असतो. काय आहे ते? गॅस्केट आहेत, रबर गॅस्केट. हा जो प्रकार आहे हा प्रकार आहे थर्मोसेटिंग पॉलिमरचा. आता थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणजे नक्की काय? थर्मोसेटिंग पॉलिमर त्याला दुसरा नाव आहे रिजिड पॉलिमर. थर्मोसेटिंग पॉलिमरला दुसरं नाव आहे रिजिड पॉलिमर. काय नक्की प्रॉपर्टी आहे? जेव्हा हे पॉलिमर तुम्ही फॉर्मेशन करता, तयार करता, त्यावेळी तयार करताना त्यांना तुम्ही इझिली शेप देऊ शकता. या पॉलिमरला तयार करताना जर तुम्ही हिटिंग केलं तर तुम्ही हिटिंग करून सुरुवातीला शेप देऊ शकता. शेप दिला की ते गरम असतानाच हार्ड होतात. आणि एकदा का ते हार्ड झाले, एकदा का ते कठीण बनले की त्याच्यानंतर दे बिकम इनफ्युजिबल. ते इनफ्युजिबल बनतात. म्हणजे तुम्ही त्याला परत हिटिंग करून सॉफ्ट करू शकत नाहीत. ते इनफ्युजिबल झाले म्हणजे तुम्ही त्याला सुरुवातीला सॉफ्ट केलं हिटिंग करून आणि त्याच्यानंतर हीट असतानाच ते हार्ड झाले. परत त्याला हीट करून तुम्ही सॉफ्ट करू शकत नाहीत. याचा अर्थ असा आहे की ते रिमोल्डेड नसतात. ते रिमोल्डेड नसतात. हे का रिमोल्ड होत नाहीत? कारण थर्मोसेटिंग पॉलिमर आहे. या पॉलिमरमध्ये थर्मोसेटिंग पॉलिमर या पॉलिमरमध्ये एक्सटेन्सिव्ह क्रॉस लिंकिंग असते. आणि ही जी क्रॉस लिंकिंग आहे त्या क्रॉस लिंकिंग मध्ये ते कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतात. हा कोव्हॅलेंट बॉन्ड खूप स्ट्रॉंग असतो. हा कोव्हॅलेंट बॉन्ड कधी तयार होतो? जेव्हा तुम्ही त्याला मोल्ड करता, हीट असताना मोल्ड करून हार्ड केलं तर त्यावेळी तो कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. दिस सेटिंग प्रोसेस व्हाईल हॉट, तो गरम असतानाच तो डेव्हलप झाला, तो रिमोल्ड होत नाही, म्हणून त्याला थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणतात. थर्मोसेटिंग पॉलिमरचा एक्झाम्पल आहे बॅकेलाइट, युरिया, फॉर्मॅल्डिहाइड रेझिन. व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ थर्मोसेटिंग पॉलिमर? थर्मोसेटिंग पॉलिमरचा एक्झाम्पल आहे बॅकेलाइट, युरिया, फॉर्मॅल्डिहाइड रेझिन. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ डिफरंट टाइप ऑफ मोनोमर. अनेक प्रकारचे मोनोमर एकत्र आले की पॉलिमर तयार होतो. मग या पॉलिमरचे दोन प्रकार आहेत. त्याचा पहिला आहे होमोपॉलिमर आणि दुसरा प्रकार आहे कोपॉलिमर.
काय फरक आहे होमोपॉलिमर आणि कोपॉलिमर मध्ये? होमोपॉलिमर म्हणजे नक्की काय? होमो म्हणजे ओनली वन, होमोपॉलिमर म्हणजे होमो म्हणजे सेम, होमोचा अर्थ होतो सेम। जर पॉलिमर सिंगल मोनोमर पासून तयार झालेला असेल, जर पॉलिमर सिंगल मोनोमर पासून तयार झालेला असेल तर त्या पॉलिमरला होमोपॉलिमर म्हणतात। म्हणजेच रिपीटेटिंग युनिट हा सिंगल मोनोमर पासून तयार होतो। सम केसेस रिपीटेटिंग युनिट इज फॉर्म बाय कंडेन्सेशन ऑफ टू डिस्टिंक्ट मोनोमर। होमोपॉलिमरचा एक्झाम्पल आहे, पहिला एक्झाम्पल आहे पॉलिथिन, दुसरा पॉलीप्रोपीन, तिसरा नायलॉन 6, चौथा पॉलीएक्रिलोनाइट्राइल, पाचवा नायलॉन 66। सिंगल मोनोमर पासून तयार झालेला पॉलिमर आहे, त्या पॉलिमरला होमोपॉलिमर असे म्हणतात। मग कोपॉलिमर म्हणजे काय? आपण ऐकलंय कोऑपरेटिंग सोसायटी, को म्हणजे सहकार्याने। द पॉलिमर विच हॅव मोर दॅन 2 or more than type of repeating unit and called as कोपॉलिमर। ज्याच्यामध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त रिपीटेटिंग युनिट असतात त्याला बोलतात कोपॉलिमर। सो इथे आपण 2 or more डिफरंट टाइप ऑफ मोनोमर आपण यूज करतो। हे 2 मोनोमर एकमेकांच्या जोडीला येतात आणि त्याच्यापासून आपण कोपॉलिमर तयार करतो। जे कोपॉलिमर जे आपण मोनोमर वापरतो ते मोनोमर तुम्ही कसे यूज करू शकता? इट मे बी यूज रॅन्डमली और सिक्वेन्स इन कोपॉलिमर। ते मोनोमर तुम्हाला रॅन्डमली सिक्वेन्सली दिसून येतील। एक्झाम्पल काय आहे कोपॉलिमरचा? कोपॉलिमरचा एक्झाम्पल आहे बुना एस अँड बुना एन। कोपॉलिमरचा एक्झाम्पल आहे बुना एन and Buna S. These are the example of copolymer. Refer the following table listing different polymer formed from repetitive monomer. Identify from the list whether it is copolymer or homopolymer. इथिलीन, इथिलीन पासून पॉलीइथिलीन तयार करतोय। इथे मोनोमर एकच आहे। जर मोनोमर एकच असेल तर या पॉलिमरला आपण काय बोलणार? हा होमोपॉलिमर आहे। दुसरा व्हिनाइल क्लोराइड, पॉलीव्हिनाइल क्लोराइड, हा सुद्धा काय होमोपॉलिमर आहे। आयसोब्युटिलीन, फक्त ब्युटिलीन वापरतोय त्याच्यापासून पॉलीआयसोस्टायरीन तयार करतोय, हा सुद्धा काय होमोपॉलिमर आहे। ॲक्रिलोनाइट्राइल, पॉलीॲक्रिलोनाइट्राइल, हा सुद्धा एकच मोनोमर आहे म्हणजे होमोपॉलिमरच आहे। नेक्स्ट कॅप्रोलॅक्टम, नायलॉन 66 याच्यापासून तयार करतो। हा नायलॉन 6 कॅप्रोलॅक्टम म्हणजे रिंग ओपनिंग पॉलिमर आहे, पण तो एकच सिंगल आहे। त्याच्या नंतर कंडेन्सेशन होतं, त्याच्या ॲडिशन पॉलिमरायझेशन होतं आणि नायलॉन 6 म्हणजे हा पण होमोपॉलिमरच आहे। हेक्सामिथिलीन डायअमोनियम ॲडिपेट, 2 गोष्टी आहेत, हेक्सामिथिलीन डायअमोनियम प्लस ॲडिपेट, ह्या 2 मॉलिक्यूलचा कॉम्बिनेशन होऊन तयार होतो हेक्सामिथिलीन डायमाइन। आणि हा हेक्सामिथिलीन डायमाइन पुन्हा कंडेन्सेशन मध्ये जातो, फक्त एकच यूज करतो, त्याच्यापासून नायलॉन 66 तयार होतो म्हणजे हा पण काय आहे होमोपॉलिमर। लास्ट एक्झाम्पल जो आहे तो आहे ब्युटाडाइन प्लस स्टायरीन। ब्युटाडाइन प्लस स्टायरीन, आता इथे तुम्हाला दिसतंय पहिला मोनोमर ब्युटाडाइन आहे, दुसरा मोनोमर स्टायरीन आहे। 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील तर त्याच्यापासून बुना एस तयार झालाय म्हणजे हा आहे कोपॉलिमर। कोणता पॉलिमर आहे? कोपॉलिमर। आपण पॉलिमरचं क्लासिफिकेशन केलं। पहिला आहे बेस ऑन सोर्स, त्याचे 3 प्रकार, पहिला नॅचरल, दुसरा सिंथेटिक, तिसरा सेमी सिंथेटिक। दुसरा बेस ऑन स्ट्रक्चर, त्यातला पहिला प्रकार लिनियर, सेकंड ब्रँच, थर्ड क्रॉस लिंक। बेस ऑन मॉलिक्युलर फोर्स, त्याचे प्रकार फर्स्ट इलॅस्टोमर, सेकंड फायबर, थर्ड थर्मोप्लास्टिक, फोर्थ थर्मोसेटिंग। बेस ऑन मोड ऑफ पॉलिमरायझेशन, त्याचा पहिला प्रकार ॲडिशन, सेकंड कंडेन्सेशन, थर्ड रिंग ओपनिंग।
आता लास्ट क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ पहिला होमोपॉलिमर, दुसरा कोपॉलिमर, आणि लास्ट क्लासिफिकेशन आहे बायोडिग्रेडेबिलिटी. हा एक्झाम्पल सगळ्यात सुरुवातीला पाहिला होता. त्याचं क्लासिफिकेशन आहे बायोडिग्रेडेबल अँड नॉन बायोडिग्रेडेबल. बायोडिग्रेडेबल म्हणजे जे निसर्गात कुजतात, नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे नैसर्गिकरित्या कुजत नाहीत ते. चला मग बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल याचं एक्झाम्पल बघू. काय आहे बायोडिग्रेडेबल अँड नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर? समजा आपण एखाद्या केळ्याची साल रोडवर टाकली किंवा कचरा कुंडीत टाकली, तर ती केळ्याची साल त्याच्यावर मायक्रोब्स येऊन ती कुजते. असे जे असतील त्याला बायोडिग्रेडेबल बोलतात. पण जे काही सिंथेटिक पॉलिमर आहेत, जस्ट लाईक अ प्लॅस्टिक, अशा प्रकारचे सिंथेटिक पॉलिमर आहेत, दे आर नॉट अफेक्टेड बाय मायक्रोब्स. मायक्रोब्स त्यांना कुजवू शकत नाहीत. अशा पॉलिमरला बोलतात नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर. आणि हे जे पॉलिमर आहेत ते वेस्ट मटेरियल त्यांच्यापासून तयार झाला, प्लॅस्टिकच्या खुर्च्या असतील, प्लॅस्टिक पिशव्या असतील किंवा कम्प्युटरचे मटेरियल असतील, हे जे वेस्ट मटेरियल आहे ते वेस्ट मटेरियल जर आपण अशा प्रकारचे एन्व्हायरमेंटमध्ये बाहेर कुठेतरी टाकून दिले तर ते एन्व्हायरमेंटमध्ये खूप काळापर्यंत तसंच राहतं आणि त्याच्यापासून पोल्युशन तयार होतो. असा जो मटेरियल आहे तो मटेरियल पोल्युशन हॅझार्ड्स आहे. अशा मटेरियलला बोलतात नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर. आता याच्यापासून एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम होतात. मग आपण हा नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे त्या पॉलिमरला कॅन्सल करून आपल्याला बायोडिग्रेडेबल सिंथेटिक पॉलिमर तयार करायचे आहेत. आणि हे तयार करण्याच्या प्रयत्नांमध्ये आपले सायंटिस्ट आहेत. आणि कोणकोणते नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहेत ते आपण एंडिंगमध्ये टॉपिकच्या, कोणकोणते बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहेत ते आपण टॉपिकच्या एंडिंगमध्ये पाहणार आहोत.